नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। आज मी मस्त मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवलेलं आहे। अंडा करी बनवलेली आहे मातीच्या भांड्यात। आणि हे मातीचं भांडं मी यात जेवण बनवण्यापूर्वी कसं तयार केलं तर तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि मातीचे भांडे वापरल्याने काय होतं ना की 100% पोषक तत्वे आपल्याला मिळतात। तर शक्यतो मातीचे भांडे हे वापरलेले कधीही चांगले। तर या भांड्याला आहे ना मी जेव्हा म्हणजे वापरण्यापूर्वी 24 तास पाण्यामध्ये हे मी बुडवून ठेवलं होतं। ते पाण्यामध्ये बुडवून ठेवल्याने काय होतं ना की याला तडे जात नाही, भांडं हे चांगलं टिकतं आपलं। आणि त्यानंतर आता मला याच्यात अंडा करी बनवायची आहे, तर मी पुन्हा एकदा हे भांडं स्वच्छ करून घेते। तर यासाठी मी हळद, मीठ आणि लिंबाचा वापर करणार आहे। गावच्या ठिकाणी ही मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी ना चुलीतली राख आणि नारळाची जी केसरं असतात त्याची घासणी याचा वापर केला जातो। मातीची भांडी स्वच्छ करण्यासाठी ना कधीच कुठलं साबण किंवा लिक्विडचा वापर करायचा नाही, कारण माती आहे ना हे सगळं शोषून घेते जे केमिकल आपण वापरतो। आणि मग नंतर काय होतं, त्यात जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवायला जातो तेव्हा त्या पदार्थालाही तो वास लागला जातो साबणाचा, लिक्विडचा। तर त्यामुळे शक्यतो हळद, मीठ, लिंबू याचाच वापर करावा। आणि भांडं धुवून झाल्यानंतर कडक उन्हात सुकवून घ्यायचं। ओलसर भांडी जर तशीच ठेवली तर त्याला बुरशी लागते, त्यामुळे ही भांडे स्वच्छ धुवून कडक उन्हात वाळवून मगच ती ठेवायची। आणि त्यानंतर त्याला ह्या पद्धतीने असं तेल मी लावून घेतलं, तर आतून बाहेरून एकदम व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे मातीच्या भांड्यांना। सुरुवातीचे 15 दिवस कुठलाही पदार्थ बनवताना गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच पदार्थ बनवायचा आहे मातीच्या भांड्यात। आणि त्यानंतर मग मीडियम फ्लेम 15 दिवस, आणि मग नंतर तुम्ही हाय फ्लेमवरती कुठलाही पदार्थ ह्या भांड्यामध्ये बनवू शकताय। आणि जेवण बनवताना शक्यतो या भांड्यामध्ये लाकडी चमच्यांचाच वापर करायला पाहिजे। स्टीलचे चमचे वापरले ना तर ते काय होतं, भाजी किंवा काहीतरी कांदा वगैरे परतताना जेव्हा आपण तो पदार्थ हलवतो तेव्हा त्या भांड्याची खर निघते आणि ती मग त्या पदार्थात मिक्स होते। त्यामुळे शक्यतो लाकडी चमच्यांचाच वापर करावा। तर आता मस्त या भांड्याला आतून बाहेरून तेल लावून झालेलं आहे। आता यात मी अंडा करी बनवायला घेते। तर अंडा करी बनवण्यासाठी मी मस्त 4 चमचे तेल टाकून घेतलं भांड्यामध्ये। स्लोच गॅस ठेवलेला आहे, अजिबात मी फ्लेम हाय केलेली नाही आहे। आणि स्लो गॅसवरती मस्त 2 बारीक चिरलेले कांदे परतून घेतले, केलेलं वाटण टाकून घेतलं। आता हे वाटण करण्यासाठी मी यात खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं हे वाटून घेतलं सर्व साहित्य। आणि ते या अंडा करीसाठी मी आता हे वाटण वापरणार आहे। तर हे वाटण पण मी चांगलं परतून घेतलं। वाटण चांगलं परतून झाल्यानंतर यात आता काही मसाले टाकून घेतलेले आहेत। तर हळद आणि घाटी मसाला यात मी ॲड करून घेतला आहे। मसाले टाकल्यावरती पुन्हा एकदा चांगलं परतून घेतलं। मसाले चांगले परतून झाल्यानंतर यात आपल्याला गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे। आता या मसाल्यात पाणी ॲड करून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। 2 चमचे मी मीठ टाकून घेतलं। कालवणाला चांगली उकळी आल्यानंतर त्यात उकडलेले अंडे टाकून घेतले आणि झाकण ठेवून मस्त एक उकळ काढून घेतली। त्यानंतर आपली अंडा करी इथे तयार झालेली आहे। थोडंसं मिक्स करून घेतलं आणि गॅस बंद करून घेतला। तर या ठिकाणी मस्त चमचमीत अशी अंडा करी आपली तयार झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।